रक्तरंजित रंगपंचमीने नाशिक हादरले। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा भावांची निर्घृण हत्या। शहरातील कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर, शहरात गुन्हेगारांचे साम्राज्य असण्यावर शिक्कामोर्तब। नाशिक शहर परिसर गुन्हेगारांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र सध्याच्या सुरू असलेल्या खुनाच्या मालिकेवरून दिसून येत आहे। एकीकडे गुन्हेगारांनी शहराला वेठीस धरलेले असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन आपल्या वेगळ्याच दुनियेत मस्त दिसत आहे। गंभीर गुन्हे घडल्यानंतर संशयितांना पकडून आणणे याला सध्या पोलिसिंग असल्याचे मानले जात असावे, असे पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरून दिसून येत आहे। याच ढिसाळपणाचा फायदा घेत एका टोळक्याने घराबाहेर दोघा सख्ख्या भावांवर रंगपंचमीच्या दिवशी प्राणघातक हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना घडली आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे रंगपंचमी सणाला गालबोट लागले आहे। शहर आयुक्तालयात रस्त्यावरील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी परिसरात दोघा भावांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने उपनगर परिसरासह शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेडकरवाडी बोधलेनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव वय 32 वर्ष आणि प्रशांत भगवान जाधव वय 30 वर्ष या दोघा भावांची संशयित सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे सर्व राहणार आंबेडकरवाडी, नाशिक रोड यांनी पूर्ववैमनस्यातून आणि परिसरात आपले वर्चस्व राहावे म्हणून बुधवार दिनांक 19 मार्च रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांचा आणि लोखंडी रॉडचा वापर करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हत्या करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांची 4 पथके त्यांचा शोध घेत आहे। हत्या झाल्याचे समजताच परिमंडळ 2च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे पोलीस निरीक्षक मधुकर कड, युनिटचे 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तसेच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते। घटनास्थळाचा पंचनामा करून दोघा भावांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। या घटनेनंतर नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे। भरवस्तीत झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांचा गुन्हेगारांवर अंकुश राहिला नसल्याने सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागणार का आणि खुनाच्या या घटनेनंतर तरी पोलीस शहराची शांतता अबाधित ठेवण्याकरिता ॲक्शन मोडवर येतील का असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रतिनिधी शशिकांत बिरारी, संपादक युवा पत्रकार माधव नेहे।